One semester later. सो वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. पेरू इज हिअर. तर फायनली एक्झाम सीझन इज हिअर आणि फॉर द फायनल टाईम आहे. एकदम शेवटची आमची एक्झाम आहे. आमच्या 4 वर्षातल्या कारकिर्दीमधली शेवटची एक्झाम आहे सेमिस्टरची. तर आम्हाला खूप वाईट वाटतं आहे, पण छान पण वाटते. पटकन एक्झाम होऊन जाईल, पण जाऊ द्या आता कायच आहे. तर आता मस्तपैकी आज आहे 1 जून आणि आज आमचा मस्तपैकी अभ्यास चालणार आहे. आणि उद्या पहिला पेपर आहे आमचा BRMचा बायोस्टॅटिक्स. त्याच्यामध्ये मॅथ्स आहे, फार्मसीचं मॅथ्स आहे आणि त्याचा आता आम्ही सगळेजण अभ्यास करणार आहे. पण काल पण मी थोडंसं व्हिडिओज वगैरे बघितले, थोडासा अभ्यास केला, पण बघू आता अजून अर्धा करायचं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी की रूम नंबर 45मध्ये काय होतं श्रावणी, एक्झाम आल्यावर काय होतं, झोपेच्या अशा लाटा येतात की आम्ही रूममेट्स इतके झोपतो. आम्हाला खूप लोक, शेजारचे लोक नावं ठेवत असतात, 45चे लोक नावं ठेवत असतात. 45वाले तर अभ्यास रूमच बनते, तिकडे सगळे लोक अभ्यास करत असतात खूप डेडिकेशननी. आणि आम्ही 4 लोक म्हणजे समू, आसमी, मी आणि जगताप, आम्ही 4 जणी येड्यासारखं झोपलेलो असतो. अभ्यास आमचा तिकडं कुठंतरी तडमडलेला असतो, करतो पण आम्ही झोपतो. खूप झोप येते आम्हाला. एक्झामचं हे आमचं ठरलेलं आहे, प्रत्येक एक्झाममध्ये आम्ही झोपतच असतो. म्हणून शेजारचे लोक येऊन आम्हाला नावं ठेवत असतात सारखे की तुम्ही सारखं झोपता, अभ्यास करत नाही, काय नाही. शेजारचे लोक लय अभ्यास करत असतात. त्यातून पण तिकडे एक अभ्यास ग्रुप आहे ज्याच्या 2च मेंबर आहे, पवार आणि साक्षी. दीपाचं तर वेगळंच असतं आणि अक्षदा असते आमच्या ग्रुपमध्ये. आमचा एक्झाम ग्रुप आहे जो की असंच काहीतरी अभ्यास करत असतो. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी, और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. तर एकंदरीत आहे असा आमचा ओव्हरव्ह्यू एक्झामचा. आणि फायनल एक्झाम आहे आमची, फॉर द फायनल लास्ट टाईम. तर बघा तुम्ही पुढे आम्ही कसा अभ्यास करतो, काय करतो. आणि एक सांगायचं राहिलं, आमचे जे पलीकडच्या रूममध्ये खूप 4-5 गाद्या अशा खाली टाकलेल्या, त्याच्यावर आम्ही झोपायचो. जवळपास बड्डेपासून आम्ही अगदी काल परवापर्यंत झोपत होतो सोबत त्या गादीवरती. पण विषय असं झालं की आता सगळं समेटून टाकलं. तिथं पाल आल्यापासून सगळं विस्कळीत झालं, त्यामुळे सगळं समेटून टाकलं. आणि मी आले बॅक टू माय ऑरा, म्हणजे माझा हा टेबल आणि माझा एरिया सगळं आणि माझा बेड सगळं एरियामध्ये मी परत आली आहे. आणि मग आता मस्त वेगवेगळे अभ्यास करणार आहे माझ्या एरियामध्ये. इथंच हाच तो बेड जिथं मी आता बसून अभ्यास करणार आहे. आडवं पडून अभ्यास करणार आहे आणि तसंच झोपायला की झोपून जाणार आहे. आणि हा आहे माझा सगळा एरिया इथला, बघू शकतो तुम्ही. तर आता करूया अभ्यास. आणि आम्ही इतके लेजंड लोक आहे, आमच्याकडं नोट्स बिट्स काहीच नसतं. आम्ही हातात, मला तर आठवत नाही आपण कधी हँड रिटन नोट्स लिहिलेल्या. आम्ही हँड रिटन नोट्स कधी लिहिलेच नाही. म्हणजे मी थोडंफार कधी 1st-2nd इयरमध्ये लिहिलं असेल. त्याच्यानंतरचा जो अभ्यास असतो तो फक्त आणि फक्त आम्ही यूट्यूबचे व्हिडिओज बघतो, जे की बिगेस्ट क्रेडिट टू केअरवेल फार्मा आणि 1st इयरमध्ये इम्परफेक्ट फार्मसीला. तर आम्ही येस, इम्परफेक्ट फार्मा 4 वर्षाची डिग्री त्यांच्या नावावर काढली. येस. आणि त्याच्यामध्ये थोडं डेप्थ ऑफ बायोलॉजीवाल्याचं पण आहे थोडंसं. हातभार की नोट्स नसतील तर थोडेसे त्यांच्या नोट्सची हेल्प झाली. तर आम्ही मस्तपैकी असे व्हिडिओज वगैरे बघतो, त्यांचे जे काय लेक्चर आहे ते सगळे बघतो. आणि मग त्यांचे जे नोट्स मिळतात त्या नोट्समधून अभ्यास करतो आम्ही. माझं तर आता कंप्लीट अभ्यास फक्त आणि फक्त फोनवरती झाला आहे. ना वही, ना पुस्तक, ना काहीच नाही. सगळं फक्त फोनवरती चालू असतं, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. मी 1st इयरला लॅपटॉप तरी वापरायचा, तर लॅपटॉप पण वापरणं सोडून दिलं आहे. काहीच नाही करत, फक्त फोनमधून अभ्यास करते. तर तुम्ही कसा अभ्यास करता मला कमेंटमध्ये सांगा. आणि तसं जवळपास आम्ही सगळेच अभ्यास करत असतो. आणि हा गाईज आहे इथलं माझं लिव्हिंग कॉर्नर, मस्त असा. 12 seconds later. शेजारी जाऊन बसून अभ्यास दाबून होईल काय पेरू हो. किंवा वर 4th फ्लोअरला जा, कचऱ्याच्या साईडला जाऊन बस, तर तुझा अभ्यास होईल. आउट ऑफ द कम्फर्ट, इथं तुझा अभ्यास. आजचा मोटिवेशन ऑफ द डे. ही जे काय बोलली हे सगळं चुकीचं. मला माझ्या कम्फर्ट झोन मध्ये खूप छान अभ्यास होतो. मी 1 तास जरी अभ्यास केला बेडवरती झोपून तरी माझा अभ्यास होतो. म्हणून मला कचऱ्यामध्ये जाऊन अभ्यास करायची गरज नाही. आणि गाईज अजून एक सांगायचं होतं तुम्हाला की आमची एक हॅबिट आहे, म्हणजे गेला 15 दिवस आम्हाला सुट्टीच असेल. त्याच्या पण आधी सुट्टी होती प्रेझेंटेशन्सच्या आधी. पण ना विषय असं आहे की आम्हाला इतकी घाण सवय आहे
गाईज थोडंसं पलीकडचे लोक बघतात. आम्हाला इतकी घाण सवय आहे की आम्ही किती पण दिवस सुट्ट्या असू द्या एक्झामच्या 15 दिवस 1 महिना किती पण दिवस सुट्टी असली तरी आम्ही अभ्यास करत नाही. आमचा अभ्यास फक्त पेपरच्या 1 दिवस आधी पण नाही, 1 रात्र आधी अभ्यास होतो. त्यातून पण काल थोडंसं वाटलं मोटिवेशन की अभ्यास करावं म्हणून पेपरच्या 2 दिवस आधी म्हणजे काल, उद्या पेपर आहे आणि काल, तर अरे कहना क्या चाहते हो? काल मी थोडासा अभ्यास सुरू केला तर 2 आणि अर्धा युनिट मी कंप्लीट केले. आता 2 आणि अर्धा अजून कंप्लीट करायचे. आता परत झोप येईल मग अभ्यास कंप्लीट करायचा. एवढं मात्र खरं आहे की एक्झामच्या 1 दिवस आधीच अभ्यास होतो आणि खूप छान पेपर लिहिता येतो. तर तुम्ही कसं करता ते मला सांगा कमेंट. 3 hours later. तर गाईज आज थोडासा अभ्यास करून दुपारचं सेशन झालं आहे झोपेचं. आता मस्त परत आंघोळ करून आता परत अभ्यासाला बसणार आहे. आणि आमच्यातले अर्धे लोक परत झोपले ते आणि शेजारचे लोक अभ्यास करतात आणि आमचा एक माणूस चालला आहे खाली टावळ्या मारायला परत. आणि पण तुम्हाला थांबा दाखवते शेजारचे कसं अभ्यास करते ते. मग परत मी पण अभ्यासाला बसेन. इथं दाखवू शकते तुम्हाला कसं झोपलेत, असे झोपले ते. आणि ही पोरगी चालली आहे खाली टावळ्या मारायला. आ गए मेरी मौत का तमाशा देखने. सोमवार असल्यामुळे आम्ही आणि मग आज खूप दिवसांनी आमचा पूर्ण टेबल भरलेला. सगळे लोक आज एकत्र जेवायला होते. आणि आमचं डेली रुटीन जे की कल्याण शॉपला व्हिजिट करायचं आणि तिथून काय ना काय घ्यायचं. A few moments later. तर गाईज आता आमचा झाला आहे अभ्यास, म्हणजे थोडासा अजून बाकी आहे. आणि आता आमचं जेवण वगैरे झालं. आम्ही वॉक वगैरे करून सगळं आलो आहे. रात्रीची खायची तयारी पण करून घेऊन आलो आहे कारण आम्हाला रात्री भूक लागते अभ्यास करता. आणि मग आता आम्ही अभ्यास करणार आहे परत. आणि मग भेटूया उद्या सकाळी पुन्हा एकदा अभ्यास करायला सगळे लोक. आता आमचे लोक सगळे इकडं पसरूनलेले असतील तर मी तुम्हाला दाखवेल सगळे कसे अभ्यास करते. बघू शकता हा आहे आमचा रात्रीचा खायचा बेत, चिप्स अजून काय काय आणि अंडी तर मेन आहे त्याच्यामध्ये. एवढं काय काय रात्रीचा बेत आणलाय बघू शकता तुम्ही. असं याच्यामध्ये अंडी पण आहेत इथे. हा तर रात्री तर भूक लागली अभ्यास करता तर अंडी बनवायची नाही, तुम्ही सकाळी खायची. आणि आता तुम्हाला मी दाखवते की लोक एक्झाम टाइम मध्ये काय काय करत असतात. अभ्यास सोडलाय पण अभ्यास केला अर्धमुर्धा, पण आता ते काय करत तुम्ही दाखवते. ही आहे आमची अस्मिता देशमुख. बघू शकता ही अस्मिता देशमुख. ही आहे अस्मिता देशमुख आणि अभ्यास सोडून स्किन केअर करायचं सुचतंय. बघू शकता ही मुलगी असं करत असते काय पण. आता करते आता कोणाचं काय तर हेच काय असं आते लोक यार. तर गाईज आता आपण जाऊया बाकीच्या लोकांना भेटायला. 1 मिनिट गाईज, जरा कॅमेरा ब्लर झालेला कुठे दिसत नाही आहेत लोक. हे बघू शकता तुम्ही, हे लोक खायचं प्यायचं काम चाललंय. मी अभ्यास करत होते, मी ब्रेक घेतला. हे बघू शकता डार्क चॉकलेट खात होते. हे अभ्यास करून ब्रेक घेतला. बघू शकता अभ्यास चालवायचा. आणि तिकडे आहे आमच्या अक्षता भागवत आहे कशा अभ्यास करतात. आणि चॉकलेट खायचं तर मला नाही दिलं. चिप्स कुठे गेले सगळे इथले? तिकडे आपल्या तिकडे. आणि ही बघू शकता ही मुलगी झोपून घ्या. ओके मला शिकवा. आणि ही आहे आमची साक्षी. हिचा पण अभ्यास चालू आहे. हिचं तर या बेडवर लोळून लोळून अभ्यास चालू आहे. बघू शकता एवढंच केलंय तिने फक्त. नुसता असा अभ्यास चाललाय. केरळ जिंदाबाद. आता आपण जाऊया दीपांजली उत्तर ठोंबरेला खाली बेसमेंट मध्ये भेटायला. ह्याच्या थोडा वेळ आधी श्रावणी जगताप पण खाली गेल्या होत्या अभ्यास करायला, पण त्यांना खूप अंधार आणि मच्छर दिसले मग ते नाही थांबले. तर मग मी तुम्हाला आता दीपांजलीला भेटून येते. चला माझ्यासोबत खाली. तिला भेटून यायचं फक्त. चल ना पण. ही मुलगी घाणेरडी मुलगी येत नाही माझ्यासोबत. कुठून दिसते दीपा? कुठं दिसते ते सांग, आपण वरून झूम मारू. नाही दिसत कुठून? थांबा गाईस तुम्हाला दाखवते. हा
ती बघा स्पॉटेड दीप एकदम असं खाली आहे, थांबा दिसणार नाही, इथे दिसेल तुम्हाला, तिचा अभ्यास पडलाय तिथं खाली. ते बघा ती चालली आहे. इकडे या. बघा काय खालून काय अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज? दिसतच नाही ही दीप याच्यामध्ये. वरती खाली हवा नाही येते. या बिना हवेच्या ठिकाणी आपली खाली हवा नाही येते. हा? तर गाईज जयफ्लिक्स इज बॅक. बघू शकता. हेच बघू शकता आता. तर हेडफोन्स नाही, काय बोलतात त्याला, एअरपॉड्स घालून आता अभ्यास चालू आहे. थोड्या वेळाने हेडफोन्स घालेल, म्हणजे हेडसेट घालेल आणि मग अभ्यास करेल. म्हणजे व्हिडिओ बघेल, अजून अर्ध युनिट राहिलं बघायचं ऐकायचं. मग मी झोपून घेणार आणि मग सकाळी उठून सगळं वाचून रिव्हिजन करून जायचं पेपरला. तर काहीच बघू शकता, आज मला काहीतरी नवीन अजूबा भेटलाय मार्शमेलोचा आमच्या कल्याण स्टोअरमध्ये. मस्त क्यूट असं आहे ते, नाही तर मला खाणार आहे.